नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे आपलं आपल्या प्रिय आणि लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे श्री कोचिंग क्लासेस. आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही चर्चा आयोजित केलेली आहे, जी की आपली 10th वॅकेशन बॅच बद्दलची चर्चा होणार आहे. तर आपल्या ट्युशन मध्ये वॅकेशन बॅच जी कंडक्ट झाली आहे, त्या वॅकेशन बॅचच्या पॅरेंट्ससाठी मुख्यत्वे हा व्हिडिओ आम्ही शूट करत आहोत आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहोत की एक्झॅक्टली इथे मागच्या 74 दिवसांमध्ये काय फॉलोअप होता, काय शिकवण्यात आला, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी चालू होत्या, ह्या सगळ्यांची माहिती आम्ही या व्हिडिओमधून देणार आहे. म्हणून सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. कारण की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे मुलं एक्झॅक्टली इथं ते 74-75 दिवस नेमकं काय करत होते याची कल्पना तुम्हाला येईल आणि पुढे त्यांनी काय केलं पाहिजे याबद्दलच्याही थोड्याफार चर्चा या व्हिडिओमध्ये थोडक्यात होणार आहे. व्हिडिओ जास्त लेंथी नाहीये, जास्तीत जास्त 8-10 मिनिटाचा व्हिडिओ असेल. म्हणून रिक्वेस्ट आहे की एकही मिनिट यातून स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर आता वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओची सुरुवात करूया. पण तत्पूर्वी जर तुम्ही आजही चॅनलला सबस्क्राईब केला नसाल आणि तुमचे मुलं म्हणजे तुमचे पाल्य आपल्या ट्युशन मध्ये शिकत असतील तर पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करतो की चॅनलला सबस्क्राईब जर केलं तर नक्कीच आमचे ऑनगोईंग प्लॅन्स आणि अपकमिंग प्लॅन्स तुम्हाला इथे कळतील आणि त्याबद्दलच्या सगळ्या सूचना इथेच मिळतील. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा की आमचे जे आयडियाज आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील. तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओसाठी सुरुवात करूया. तर ह्या व्हिडिओमध्ये सर्वात पहिलं जे काही कमेंट आहे, इंडिव्हिज्युअल कमेंट, तो कमेंट मी घेणार आहे आपल्या वॅकेशन बॅचच्या टेस्ट सिरीज मध्ये टॉप करणारी म्हणजे पहिल्या नंबरवर तिचा स्कोर असलेली एक मुलगी, जिचं नाव आहे आर्या साळवे. तिला मी आता तुमच्या समोर बोलवतो. प्लीज या बरं कॅमेरा समोर. ओके आर्या, तुम्ही सुरू करू शकता का? आज आपल्या ट्युशनच्या वॅकेशन बॅचचा शेवटचा दिवस आहे. ह्या बॅच मधून मला खूप काही शिकायला मिळाले. फक्त अभ्यासच नाही तर वेळेचे नियोजन, शिस्त, आत्मविश्वास आणि नियमित सराव यांचे महत्त्व मला समजले. ह्या ट्युशनच्या वॅकेशन बॅच मधून मी चांगले ज्ञान, आत्मविश्वास, मेहनतीची सवय आणि यश मिळवण्याची प्रेरणा सोबत घेऊन जात आहे. यापुढेही याच जिद्दीने आणि सातत्याने अभ्यास करून चांगले यश मिळवण्याचा प्रयत्न करू. खूप बरं वाटलं तुम्ही हे सगळं काही फील करता या वॅकेशन बॅचच्या नंतर. पण आपला व्हिडिओ पालकांना आणखी जास्त डिटेल मध्ये समजवण्यासाठी काही प्रश्न मी तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू विचारण्याचा प्रयत्न करतो. तर माझा पहिला प्रश्न आर्यासाठी असा आहे की सायन्स पार्ट 1 आणि पार्ट 2 च्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आपण ट्युशन मध्ये थ्रू आउट द बॅच आपण घेतलेल्या आहे त्याबद्दल तुमचं पर्सनल मत काय सांगू शकता तुम्ही त्याबद्दल? म्हणजे तुम्ही प्रत्येक मुलाकडे प्रत्यक्ष लक्ष देत होता, प्रत्येक मुलाला बोलून स्वतः लर्निंग घेत होते. आणखीन डेमोज रोज चालू होते. कधी कधी तुम्ही आम्हाला टेस्ट पेपर पण बनवायला सांगितले होते, जे मुलं करत नव्हते त्यांच्यासाठी. तर ओव्हरऑल याच्यावरून असं कळतं की मुलांवरती थोडासा प्रेशर म्हणू शकत नाही, पण मुलांना थोडा जे काही लर्निंग ऍक्टिव्हिटीज आहे किंवा अंडरस्टँडिंग लेवलचा जो काही स्टडी आहे त्याच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण या बॅच मधून केलेला असं तुला वाटतं? थँक्यू, तुला समजलंय जे मला करायचं होतं. आता आणखीन एक प्रश्न मी तुला विचारतो, म्हणजे आणखी काही गोष्टी क्लिअर होतील. जसं की तू ज्या टेस्ट दिल्या त्याचा अभ्यास कसा केला आणि कोणत्या गोष्टी तुला वाटल्या की ह्यामुळं माझं म्हणजे थोडं मोटिवेट झाले, मी चांगलं काही करू शकले टेस्ट मध्ये, याबद्दल काहीतरी सांग. पहिलं तर 21 मुळे त्याच्यामध्ये मला नवीन नवीन क्वेश्चन्स भेटत होते की ह्या टाईपचे क्वेश्चन येतात, त्या टाईपचे क्वेश्चन येतात. आणि दुसरं ते प्रॉब्लेम सेट किंवा सॉल्व्ड एक्झाम्पल्स, त्याच्यामुळे मला सोपं गेलं. मी आणखीन एक प्रश्न थोडासा ऍड करतो, म्हणजे कसं बाकीच्या पॅरेंटला क्लिअरली कळायला पाहिजे की नेमकं काय केल्याने पुढे जाऊ शकतो आपण. तर प्रश्न असा आहे की तुला ओव्हरऑल जो काही टेस्ट सिरीज जेव्हा तू फॉलो करत होती तेव्हा तुम्ही अभ्यासाला एक स्पेसिफिक वेळ दिला असेल, तर एक्झॅक्टली किती वेळ देत होती तू तेव्हा जाऊन तुला हा स्कोअर करता आला? म्हणजे तुझा स्कोअर सांगतो मी सर्वात आधी त्यांना. तर मला असं वाटतं की 82% स्कोअर तुझा आलेला आहे. पर्सेंटेज मध्ये बोलतोय, म्हणजे आउट ऑफ 100 बोलतोय. 4 टेस्ट आपण घेतलेल्या. तर तू काय सांगू शकते का तू की म्हणजे काय प्लॅनिंग होतं दिवसभराचं तुझं, कसं म्हणजे तुम्ही मॅनेज केलं एवढा कमी वेळेमध्ये चांगले स्कोअर करण्याचं? पहिले 11 ते 2 ते पण ट्युशन होतं. मग नंतर घरी जाऊन थोडं जेवायचं, 10-15 मिनिटं रिलॅक्स व्हायचे, मग वापस अभ्यासाला बसायचं. मग वापस 5-10 मिनिटं थोडंसं रिलॅक्स व्हायचं, वापस 8-10 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. मग जेवल्यावर पण झोप नव्हती येत तर अभ्यासच करत होते. मग
2:30 वाजे लोक अभ्यास करायचे. मग 2:30ला थोडी झोप लागले की मग 6:30ला उठायचे वापस. मग तेव्हा अभ्यास करायचे. मग 9 वाजता आवरून ट्युशन. थँक्यू. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली. अपेक्षा करतो की गत वर्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये तू अशाच प्रकारे जो काही सातत्य तुझे प्रयत्न कॉन्स्टंट ठेवशील आणि अभ्यास करशील. थँक्यू व्हेरी मच. तू बसू शकते. तर आता आपण बोलूया दुसऱ्या विद्यार्थीला जे की त्याच टेस्ट सिरीजच्या जे काही सेशन्स झाले आमचे त्याच्यामध्ये सेकंड स्कोर तिचा आलेला आहे. स्कोर जरी कमी असला तरी डिफिकल्टी लेवल जी टेस्ट खूप हायर होती माझ्या मते. एवढा कमी वेळेत ते होणं खूप पॉसिबल नसतं. तर मी इन्व्हाइट करतो तुमच्या समोर आता सिद्धी भाडांगेला. तिचा सेकंड स्कोर आलेला आपल्या टेस्ट सिरीज मध्ये. ही ट्युशनच्या वॅकेशन बॅचचा हा लास्ट दिवस आहे. मी ही वॅकेशन लावून खूप फायदेशीर ठरले असे मला वाटते, कारण की यामध्ये न्यू ऍक्टिव्हिटीज ते घेतल्या गेल्या. तसेच या ट्युशनचे जे वातावरण आहे ते एकदम पॉझिटिव्ह आहे. जे न करणारे विद्यार्थी अभ्यास आहे तेही इथं करू शकतात अशी मला अपेक्षा आहे आणि करणारच ते. एवढेच नाही तर ह्या ट्युशनमध्ये टेस्ट सिरीजही टायमावर घेतल्या गेल्या. त्या टेस्ट सिरीजही आपल्याला समजते की आपण बोर्डच्या पेपरमध्ये आपण कुठे मार्क काढतात ते. ओके. म्हणजे मार्किंग स्कीम डेफिनेटली तुम्हाला कळली की कशा पद्धतीने तुमचे मार्क्स डिडक्शन होऊ शकतात, कोणत्या चुका तुमच्या समोर आल्या, पण तुम्ही इम्प्रूव्ह कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी तुला त्याच्यातून कळलेल्या. तर थँक्यू. पण पुढे जायच्या आधी म्हणजे या व्हिडिओच्या एंड मध्ये आपण येतो आता. पण काही प्रश्न असे की जे सगळ्या पालकांना कळले पाहिजे. तर तो प्रश्न मी तुला असा विचारतो की मॅथ्स 1 आणि 2 चा आपण पूर्ण सिलेबस इथं कव्हर केलेला एक्सेप्ट 1 लेसन. तर तुला नेमकं कसं वाटलं की काय फील झालं की हे सगळं होताना की आपण प्रिपेअर आहोत का आता? काय वाटतं तुला नेमकं? मी ही जी ट्युशन मध्ये वॅकेशन बॅच झाली त्याच्यामध्ये मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 झाले. तर मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 केल्यामुळे माझी प्रॅक्टिसही वाढली. एवढंच नाही तर मी चांगला स्कोर कसं करू शकते याच्यावरून मी ठरवू शकते. एवढंच नाही तर ट्युशनमध्ये ज्या अडचणी आल्या मला मॅथ्स सॉल्व्ह करताना हे आम्हाला सरांनी एकदम चांगल्या पद्धतीने सांगितलं. थँक्यू सिद्धी. तुमचा जो अप्रोच आहे ट्युशन बद्दल आपल्या आणि आपल्या गायडन्स बद्दल त्याबद्दल मलाही खूप सॅटिस्फॅक्शन होतं की मी तुमच्या खूप क्लोज आलेलो आहे आणि तुम्हाला खूप जवळून दाखवलेलं आहे की गोष्टी नेमक्या कशा असल्या पाहिजे. तर मलाही खूप बरं वाटतं हे सगळं ऐकून. आता शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे, आपण जी टेस्ट सिरीज फॉलो केली आहे टोटल 4 युनिट टेस्ट आपण घेतल्या, सेट्स बनवले होते आपण लेसनचे इंडिव्हिज्युअली आणि बोर्डच्या पॅटर्ननुसार आपण गेलो. तर तुला नेमक्या त्या चौघांपैकी कोणता सेट असा होता, कोणत्या लेसनच्या टेस्ट सिरीजचा सेट असा होता तुला इंडिव्हिज्युअली तो डिफिकल्ट वाटला आणि त्याचं कारण काय की का तो अवघड वाटला असावा? जी लास्टची 4th वाली टेस्ट होती तीच मला थोडीशी हार्ड गेली, कारण की त्याच्यामध्ये 5th, 6th आणि 7th लेसन होता आणि फॉर्म्युलेस पण खूप सारे होते. मग ते लक्षात ठेवा कसे हे मला थोडासा प्रॉब्लेम येत होता. मग त्याच्यामुळे ती मला हार्ड गेली. बरं. थँक्यू. आपलं ओपिनियन दिलं इंडिव्हिज्युअली कॅमेऱ्या समोर येऊन त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे दोघांचा, आर्या आणि सिद्धीचा. तुम्ही येऊ शकता साईडला. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुम्हाला नेमका काही प्रश्न जे वॅकेशन बॅचच्या बाबतीतले होते, विद्यार्थ्यांच्या मनातले, जे अभ्यास करत होते, जे अभ्यास करत नव्हते, त्या सगळ्यांसाठी हे प्रश्न खूप व्हॅल्युएबल आहेत. त्याचसोबत पॅरेंट्स जे आहे आपले पालक जे त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रश्न खूप महत्वाचे. जर काही विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आला असेल तर ते फक्त आणि फक्त त्यांनी त्यावेळेत थोड्याशा अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे चाललंय, दुसरं काही कारण नाही. पण ट्युशन मध्ये होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मात्र ते ऍक्टिव्ह होते. मी पाहिलंय त्यांच्याकडे, मला सगळं समजतंय की ते कोणत्या लेवलला होते. फक्त त्यांचा मार्क्स कमी येण्याचं एकच रिझन आहे की वेळेवरती प्रॅक्टिस न करणं. तर पॅरेंट्सला मी एवढं सांगू इच्छितो की जर विद्यार्थी स्वतःहून जर रिस्पॉन्ड करत असतील तर ते कोणत्याही लेवलला जाऊ शकतात. आणि कुठूनही जर स्टार्ट केलं त्यांनी, आज जून मंथ चालू आहे आपला, आता आपली रेग्युलर बॅच सुरू होणार आहे, तर कुठूनही जर ते स्टार्ट करत असतील, कोणत्याही डे पासून ते स्टार्ट करत असतील तर 100% रिकव्हरीचे चान्स त्यांच्याकडे असतात. फक्त मनापासून ठरवणं खूप जरुरी आहे. मी एवढं सांगितलं व्हिडिओच्या एंड मध्ये. तर आपली रेग्युलर बॅच जी आहे ती 15 तारखेपासून सुरू होणार आहे. आज या वॅकेशन बॅचचा शेवटचा दिवस आहे, आम्ही सेलिब्रेट करत आहोत. सोबतच खूप मेहनत मुलांनी केलेली आहे. त्यांचं रिटर्न वर्क त्यांच्या शाळेत किंवा ट्युशन मध्ये आणि घरी केलेले जे एफर्ट्स आहेत ते पण सगळ्यांचे खूप उत्तम होते. काही जणांनी केलं नाही त्याची खंत आहे, पण ते नक्कीच पुढे काही ना काही करतील, कारण त्यांनी ह्या गोष्टी फेस केलेल्या, त्यांच्याकडे कॉन्फिडन्स आहे आणि त्यांनी पाहिलेलं निगेटिव्ह ऍटमॉस्फिअर म्हणजे स्वतःबद्दलचा निगेटिव्हिटी त्यांच्या समोर आलेली आणि ते नक्कीच त्याच्यावरती वर्कआउट करतील. एवढं सांगून आपण हा व्हिडिओ इथं थांबूया
आणि एवढंच म्हणेल की जर आता वर्षभर तुम्ही इथून पुढे अभ्यास करत असाल 10th स्टँडर्डचा, तर कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, कसा केला पाहिजे, यासाठी नक्कीच तुम्ही आपल्या ट्युशनला कनेक्ट व्हा. ट्युशनची रेग्युलर बॅच जॉईन करायची ही 15 तारखेपासून सुरू होणार. तर थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग टिल दी एंड. आपण अशाच प्रकारे एका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.